हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा हरेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अभयाचे स्थळ की हे एक अचळ. तरी धरिला विश्वास ठेलो होनिया दास. पुरली आवडी पायी लागली शिकोडी. तुका म्हणे कंठी नाम अंगी भरलेसे प्रेम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला असं स्थळ प्राप्त झालं, असं एक पद प्राप्त झालं, कधी कधी नष्ट होत नाही, अचळ. कधीही ध्रुवपद. ध्रुवाला कोणती जागा भेटली? आढळ. हा. दिले अक्षय अभय दान गा. केले उपकार सांगून काय. बाप न करी ऐशी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय. हे संत देऊ शकतात ही जागा, हे पद. अरे काय बापाच्या मांडी करतो मांडतो म्हणले नाही का. ती कवर राहणार आहे, राजा तरी कवर राहणार आहे नाही का. अशी मांडी भेटव म्हणले, असं पद प्राप्त करून घे तर तुला कायमच अविनाश पद प्राप्त करून घे. हे पद प्राप्त होणंच म्हणजे भगवंत स्वरूपात प्राप्त होणे. न चळणारे, बाकीचं सगळं चालणार आहे ना. चळणार म्हणजे नष्ट होणार. निर्भयाचे स्थानाशी एक देवाचे चरण आहेत. देवाचे चरण म्हणजे देवाचं स्वरूप. देवाचं स्वरूप म्हणजेच आपलं स्वरूप. आपलं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाला कुठं काय होते? काय नाही. आपलं स्वरूप अचळच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी भय नाहीये, निर्भय आहे. पण आपल्याला वाटतं का, निश्चय होत नाही ना. निश्चय व्हायलाच लय टाइम लागत. न चळणारे निर्भयाचे स्थानाशी एक देवाचे चरण आहेत. म्हणून मी त्या ठिकाणी विश्वास ठेवून उदास होऊन राहील. विश्वास, पांडुरंगाच्या नामा स्मरणावर विश्वास ठेवला, त्याच्यामुळे माझं काम झालं ना. आपल्याला जे ज्ञान दिलंय संतांनी, तर तू बोधरूप आहेस. तू ह्या शरीराच्या पलीकडलं, ज्याच्यामुळे हे शरीर चालतंय, ज्याच्या सत्यानं सगळं चालतंय, ती वस्तू तू आहे. म्हणजे ती वस्तूच आपण आहे ना. ती कुठं जात नाही, येत नाही, कमी नाही, तिथे भीती नाही. स्वरूपाला काय भीती? म्हणून विश्वास ठेवून राहिलो. माझ्यामध्ये हरीच्या पायाविषयी गोडी आहे, म्हणून माझी आवडी पूर्ण झाली. गोडीशिवाय आठवण कोणाला येते? असं आहे ना. आठवण
कशाची येत नाही ना. हा. आवड लागायची त्या गोष्टीची. आवड असली तर सवड भेटते ना. हा. एखाद्याला आवड जर असली तर पार दिवसभर काम करायला असला तरी त्याला जर म्हणलं चला तमाशाला तरी देणार तो. कोंबडं कुकूच तर राहतो मग तमाशा नाही का. हा. आवड आहे ना. हा. एखाद्याला कीर्तनाची आवड, कोणाला कशाची तर कोणाला कशाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताच्या चरणाविषयी माझी आवडी पूर्ण झाली. करम महाराज म्हणतात माझ्या कंठामध्ये हरीचे नाम असून अंगामध्ये हरीचे प्रेम भरले. एवढं असल्यावर काय कमी पडायचंय नाही का. हम्म. कंठात नाम आहे आणि अंगामध्ये हरीचं प्रेम भरलंय. हा. मग काय तिथं काय दुःखाचं कारणच काय. नामस्मरण जिथं आहे तिथं काहीच नाही चालत. हम्म. काळाचं काही चालत नाही तर विषयाचं काय चालायचंय. हा. पण प्रेमानं आवडीनं नामस्मरण आलं पाहिजे ते. त्या नामस्मरणात प्रेम ज्यावेळेस निर्माण होईल, आवड ज्यावेळेस निर्माण होईल ना, हम्म. ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट आपल्याला सारखी आठवते ना. हा. बरोबर जर मोबाईल पाहत असले, आवड आहे ना त्यांना. हम्म. ते म्हणत नाही आता लय गरम होतं. हा? हा. त्यांचं लक्ष नसतं ना तिकडं. हा. त्यांचं लक्ष असतं मोबाईल मध्ये. त्याला आवड आहे ना. हम्म. म्हणते की ते आता गरम होतंय बा लय ऊन आहे बा असं नाही. हम्म. काही कुठे बसायचं कसं बसायचं मग. आवड तसं ज्याला आवड आहे ना हा. त्याला काही नाही बाकीच्या गोष्टीचं. करम महाराज म्हणतात माझ्या कंठात नाम आहे आणि अंगामध्ये हरीचे प्रेमी म्हणून याचं फल काय. न चळणाऱ्या निर्भयाचं स्थान प्राप्त झालं ना. हम्म. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून उदास आहे. उदास जो उदास असतो तो काय चिटकत नाही असे. हम्म. नाथ महाराज म्हणले ना वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला. हा. म्हणजे तो उदासच आहे ना. हा. एखाद्या ठिकाणी मुक्कामाला राहिला तो उदास आहे. हा. त्याला काही तादात नाही का त्याच्यावालं. नाही. काहीच नाही तादात. पक्षी अंगणी उतरती त्यांच्याकडे ज्वाळ्या नाही, त्यांच्याकडे पोटी नाही, काही नाही. म्हणून न चळणार निर्भयाचं स्थान प्राप्त व्हावं आपल्याला. त्याच्याकरता आपण चिंतन करावं आवडीनं नाही का. हम्म. संध्या निरसे तरी रुचिकर फिक्याची आदर चवी नाही. आता नको मज खोट्याने पटवू. कुठे येऊ जाऊ वेळोवेळा गोळा गेला तरी काय जीवाचे साकडे. वाचुनी पुढे काय का म्हणे कशी निवडाची बरे केली तैशी पोरी आळी पायी. अरे जर संशयाचे निरसन होईल तरच हे रुचकर आहे. जे रुचीहीन फिके आहे त्याविषयी कोणत्याही आदर नसतो ते कोणालाही आवडत नाही. संशय गेला पाहिजे असं महाराजांचं मत आहे. हम्म. आणि मला तुम्ही खोट्या वस्तूच्या मोहात फसू नका. आता काय मोह आहे म्हणून आपल्याला हे आवडत आहे ना. हा. आपली गाडी आवडती, आपलं हे आवडत, दुसऱ्याची गाडी किती भारी असली तर आवडत नाही ना. नाही ना. मोह नाही ना तिच्याबद्दल. हा. आपली दुनिया असली तरी मग पुसून पासून एकदम व्यवस्थित नाही. हा. मोह म्हणा प्रेम म्हणा. हम्म. संशय गेला पाहिजे. काय संशय. मी देहाच्या संबंधाना सगळं माझं. हम्म. संशय गेला पाहिजे. ही साप नसून ही दोरी आहे. आणि संशय उजडल्याशिवाय जात नाही. हम्म. तसं कसं काय जाईल.
हा. अंधारात संशय आणखी वाढतो. हा. नसलं तरी तसं दिसतंय ते, तसा आकार धारण करतंय ते. जशी जशी आपल्या अंतःकरणात वृत्ती असेल ना, हम्म. त्याला मग ती सापासारखं दिसन. कारण ती वृत्ती तशी झाली ना. हा. रस्त्यानं चाललं, रोडच्या कडाला असं काही झाड असलं आपल्याला असं वाटतं अरे काहीतरी दिसतंय. हम्म. म्हणजे जसं आतमध्ये असेल तसं दिसतंय. हा. वृत्ती, आपलीच वृत्ती आकार धारण करते पुढं. हम्म. तो संशय गेला पाहिजे का, मी देह नसून मी ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मी. आता साधूनं तर सांगितलं आपल्याला अहम ब्रह्मास्मी. हम्म. तू ब्रह्म आहे. मग आता काही संशय यायला पाहिजे का मनात? नाही ना. हे देवा, आता मला खोट्या वस्तूच्या मोहाने फसवू नका. ते काय ती फसत्या. आपलं वकीलपत्र घेतलंय तिने, आपण फसतोय. हम्म. देवा नाही बाकीचं काय दिलं का आपण म्हणतो लगेच, मग त्याच्यावर नावच टाकतो मग, नाही का? हा. सद्गुरूंची कृपा. पांडुरंगाची कृपा. खोट्या वस्तूच्या मोहाने फसू नका. आणि मी तुमच्याकडे वेळोवेळी कोठवर येत जात बसू. हं? तुमच्या प्राप्तीच्या लाभापासून पुढे वाचण्यात काय कारण आहे? विवेक आहे संतांच्या ठिकाणी. हम्म. अर्जुन म्हणला मला तूच पाहिजे बाबा कृष्णा. हा. अर्जुन किती छान आहे, किती विवेक आहे त्याच्या ठिकाणी. हो. दुर्योधनाच्या ठिकाणी विवेक नाही. अविवेक म्हणजे दुर्योधन. हम्म. विवेक म्हणजे अर्जुन. बाकीच्या गोष्टी ह्या मागायची गरज नाही. आता जे लोक देव मानत नाही त्यांच्याकडे सगळं आहेच ना. हा. हा? आहे ना. जे म्हणतात ना देव नाही त्यांच्याकडे हेलिकॉप्टर फिरत आहे ते. हा. म्हणजे या गोष्टी प्रारब्ध, प्रयत्न, नाही का, हम्म. सुकृत, त्यांना सगळ्या गोष्टी भेटतात. पण ती म्हणजे देवाची कृपा नाही. हा. भगवंताची कृपा म्हणजे निर्भय, अचळ ते स्थान प्राप्त होणं, संशय जाणं, समाधान, अखंड आनंदात राहणं, ही देवाची कृपा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे तुमच्या पोराने आपले पायापाशी हट्ट केलाय तसा त्याला कसाला लावून तुम्ही त्याची निवड पुरी करा. लहान मुलग हाताला जर पेटला तर पाय धरले तर सोडीत नाही. हम्म. नाही म्हणजे मला गाडीच लागत नाही का, हा. बाकीचं माहिती नाही तेच लागत होईल. हा. म्हणलं मला आईस्क्रीम लागत, आईस्क्रीमच घेऊन त्याला दुसरं काही 500 रुपये दिले तरी त्याला घेत नाही. हा. त्याला 10 रुपयाचं आईस्क्रीम दिलं तरी हट्ट आहे ना. हा. लहान मुलाचा हट्ट आहे तो. तसं जगद्गुरु तुकोबा लहानच येण झाले ना. हा. जगद्गुरु तुकोबा म्हणला तुमच्या पोराने आपले पायापाशी हट्ट केला आहे तसं त्याला हट्ट पुरा करा. वदे वाणी परी दुर्लभ अनुभव चालीचाची वाहो बहुतेक आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ पाठी लागा काळ जिंकी तसे वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माघारे मधला तोटे. तुका म्हणे बरे जागविता मना तुमच्या नारायणा अभय करे. वाचा पुष्कळ बडबड करते पण त्याप्रमाणे अनुभव मात्र दुर्लभ असतो. काही चुरू 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 बोला ते काही काही नाही पण अनुभव पुढे. अनुभव जर नसला तर सगळी बडबडी म्हणजे नाही का. पुष्कळ बडबड चालू आहे, पुष्कळ बडबड चालू आहे. व्यवहारातही चालू आहे, अध्यात्मातही चालू आहे. अनुभव फार दुर्लभ असतो. जिकडे पाहावी तिकडे एकाची चाल पाहून दुसऱ्याने त्याप्रमाणे वागत जावे अशी दिसते नाही.
एखाद्यानं विनोद सांगितला का दुसरा त्याच्यापेक्षा जास्त सांगतो, हा तिसरा त्याच्यापेक्षा. कारण एका साडी एक आहे ना. अनुभवाचं वेगळं असतं. काय ते बेगडी झालं नसती, काही वेगळं असतं लई. आणि अनुभवाचं गोड लागत असं त्याला तृप्तता आहे त्या वाणीमधून, नाही का. अनुभवाचं ऐकलं ना की गोड लागतंय. ते काही काही शब्दज्ञान परब्रह्मज्ञान सांगतील, पण त्याच्यामध्ये अनुभव नाही तर त्याला ते ओलावा नसतो ना. साक्षात्काराची जी वाणी असते ना तिला ओलावा असतो, प्रेमाचा जिव्हाळा असतो. वाणी पुण्यवंत म्हणलंय ना. बोला ते तर सगळेच, वाणी पुण्यवंत. काय म्हणणं वाणी पुण्यवंत वाचा पुष्कळ बडबड करते, अनुभव दुर्लभ. विरळा झाले विरळा, विरळायसा कुणी तुका त्याची लोटांगणी. अनुभव देणारा फार थोडे असतात ह्या काळात. या काळात फार थोडे. आम्ही एवढ्याने कसे निश्चळ राहावे, कारण आमच्या पाठीमागे काळ लागला आहे, तो सारखा आम्हाला जिंकत आहे. सगळ्यांच्याच पाठीमागा लागलाय तो हातून. काळ कधीच वैसाला असेल एखादा. आपण जरी झोपलो पण त्याच्यावाला चालूच आहे ना. आयुष्य जे आपलं चाललंय मापारी मोजितच आहे ना. अजूनही किती आहे अवकाश. आणि एकदा रे आयुष्य संपलं का उचललं समजायचं. शरीराला उचलणार असतो. मग तिथं डॉक्टर जरी असला आणि कोणी जरी असला तिथं काही चालत नाही. प्रत्येकाच्याच पाठीमागं काळ लागलेला आहे, नाही का, शरीराचा. क्षणाला आपलं शरीर नष्ट होतंय ना. लहानपण गेलं, बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपणही चाललंय आता. बरं, निसर्गाचं नियोजन काय भारी पहा ना. निसर्गाचं काय भगवंतानं बनवलं असन बुवा. ते सांगत आहेत ना केस. डोळी. सगळं निसर्गानं नेमून दिलं बुवा. ह्याच लक्ष ठेवा आता. कसं ढवळे झालेत, नाही का. काय करावं नेमकं काळाला घाबरून, तर काही तो काय आपल्याला सोडणार नाही. त्याचं स्वरूप ओळखावं, त्याचं ज्ञान करून घ्यावा, नाही का. मृत्यू म्हणजे काय, कोणाला मृत्यू आहे. कारण आमच्या पाठीमागे काळ लागला आहे, तो सारखा आम्हाला जिंकत आहे. पोट भरण्यासाठी दांभिक परमार्थाचा पसारा वाढवल्याने उलट मुदाला तोटा मात्र येईल. आता बरं, पोट भरण्यासाठी दांभिक परमार्थाचा पसारा काय आता अवघडच आहे, नाही का. तसं अवघडच. कलियुगामध्ये फारच हे झालंय, वातावरण बदललंय. पोट भरण्यासाठी दांभिक. जगद्गुरु तुकोबारा कोणाला नाव नाही ठेवत, कारण ते स्वतःच परमार्थ करतात, कीर्तन करतात. ते बरं कोणाला नाव ठेवीन. उलट भाग्यवान म्हणतात, पण हे दांभिक
काही काही सर्वसामान्याला बुद्धिभेद करतात. हा चांगलं चालू असलं ना एखाद्याचं नामस्मरण करीत असले बा, ते दांभिक म्हणणार काय नामस्मरण नव्हतं राम राम म्हणल्यानं. हा वेदांत शिकायला म्हणजे गेलं का त्यांच्यावालं गेलं खंडीच्या वर्णात मथून. म्हणजे असं असतं याला दांभिक म्हणतात. भेद पसरून देणं, जे आपल्याकडे नाही ते दाखवणं पोटासाठी. हा तुकाराम महाराज म्हणतात अहो नारायणा तुमच्या अभय वरद हस्ताने मनाला जागवणे हेच बरे. हे आता तुम्हीच कृपा करा नारायणा, मनाला नेहमी जाग ठेवा, वैराग्य असावं. कारण परमार्थाचं सगळं डिपार्टमेंट मनावर आवलं म्हणजे नाही का. हा ओगीची मन राहते निश्चळ तरी का तळमळला साठ होती. काय तुमची नेने कौतुक विंदाने सर्वोत्तमपणे खेळत असा. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा वाढवावे हवा भलत्या पुढे. तुका म्हणे तुम्ही आपली प्रतिष्ठान वाढाव्या चेष्टा करीत असे. जरी मन स्थिर राहते तरी एवढी तळमळ का होती. प्रत्येकाची अडचण तीच आहे ना. हा मन लागत नाही, चिंतनाला मन लागत नाही. ते जर स्थिर झालं तर जग स्थिर झालं ना. आता महाराजांचं झालं स्थिर. ते म्हणले आता कोठे जावे मन. मन हे राम झाले, मन हे राम झाले. याच्याजवळ गेल्याशिवाय ते स्थिर नाही होणार. स्थिर वस्तू फक्त या विश्वामध्ये एक भगवान परमात्मा आहे नाही का. त्याला जर चिटकली तर मग ती स्थिर होईल, अन्यथा कशी होईल. आणि अस्थिर मन तळमळत. मनाच्या तळमळे चंदनही पोळी म्हणते. अहो देवा तुमचे कौतुक चातुर्य काही कळत नाही. तुमच्या मोठेपणाच्या क्रीडा आहेत. अनेक प्रकारचा शोध जीवामध्ये उत्पन्न करून त्यांना नाचविता. त्यांच्यामध्ये पुढे भलत्या भलत्या हवा वाढवतात. काय जीवाची तळमळ असते रे बापरे बापरे बापरे. नुसता श्वास लागलाय त्याला नाही का. नुसते भर नाचतो. हाव हे लागत ते लागत, ते झालं का दुसरं, ते झालं का दुसरं. मनामुळे होतंय सगळे. अस्थिर मन. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आपला मोठेपणा करते जगाची चेष्टा लावली. देवानं दिलंच नाही दिलं आपल्याला नाही का. नादी लावून दिला हा खेळ. त्याच्या पाठीमागे दिली माया लावून. चाललंय पळायचं काम. बघा हा काही एका जन्मात पळतो असं काही नाही. मागे लय पळले आपण. शरीर वेगळं असतं नाही का. शरीर वेगळं असतं. पण आपण फार सगळंच कुठं चालू आहे आपली. ती मजाला सध्या बाळाला म्हणते. ज्यावेळेस ते मुलाचा जन्म होतो त्याला पाहिजे ती ना ती. तुला हे कोणा शिकवलं म्हणले. तुला हे म्हणजे काय त्याच्यामध्ये सूक्ष्म विषय आहे. याचा अर्थ याच्या अगोदर जन्म झाले म्हणले नाही का. तुझं शरीर बदललं, आई बदलली, पण तुला पहिली प्यायची सवय आहे ना. याचा अर्थ पुनर्जन्म तुझे भरपूर झालेले नाही का. बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान मा प्रपद्येते. बहुत जन्म झाले म्हणले म्हणून तुला ज्ञान प्राप्त झालं. वासुदेव सरमित समहात्मा सुदुर्लभा. एका जन्माचा खेळ नाही हा. बऱ्याच जन्मात आपण प्रयत्न केले म्हणून आता आपल्याला हे गाठीची ना आपली गाठ झाली नाही का. लेकीवर येईल बाकी त्या गोष्टी काय आहे कर्मकांड.
बाकीच्या गोष्टी तिथंच फिरित सारखं तेच तेच करावं लागत कायम कायम. हम्म. हे गाथा म्हणजे काय देवाला तुकोबाराय म्हणतात. तुम्हीच एवढं खेळ मांडला, पळायला लावलं, मोह माया ममता नाही का, हम्म. कासूची पिंडी पुढे अटकवली, पळतोय आपण मग नाही का. हा. तेव्हा आता त्या पिंडीची ना आपली गाठ व्हायची. आम्ही बळकट झालो फिरवणी तुमच्या वचनी तंबाखू झाले तेव्हा झाले मागेल ते आता वर्म लागे ठावील तोडावा या अवघ्या चेष्टाचा संबंध शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावी. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय कोणाची होय तैसाची तू. पुन्हा मी मोठे बलाढ्य झालो आहोत म्हणून मी पतिताला पावन करीन या तुम्ही दिलेल्या वचनाने मी तुम्हाला गुंतवतो. पतीचं तू पावन भगवंत प्रत्येकाला पावन करणारच आहे ना तो. हा. मनविषयी नारायणा तो अनाथाचा नाथ आहे. हे त्याच्यावाला तर वचनच आहे ना. हा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी वचन दिलं ना देवाना. हा. योगक्षेमम वाम्यम हम्म. आणि उद्धार करणारा तुझी यापूर्वी झाले ते झाले पण आता तुम्हाला कैची धरण्याचे अनेक वर्णे मला कळले. तुमच्या सर्व चेष्टाचा संबंध तोडून टाकण्याकरिता मी सरसावलो. आता परत थोडं भांडायच्या मागे दिसते तुकोबाराय. हो देवा आम्ही शुद्ध आहोत त्याप्रमाणे आपण आमच्या भाषी शुद्ध बुद्ध व्हावी, चांगली कोणाने वागावी. तर महाराज म्हणतात आमच्यामध्ये आत्मस्थितीची भावना आहे तसा तू आपण सर्वस्वी होशीलच. तुझ्याविषयी आत्मत्वाची भावना आहे आमच्यामध्ये. तुकोबाराय भांडतात म्हणजे ते भांडत नाही, आपल्या करता आहे ते. हा. वकील भांडतोय, चांगला भांडतो वकील, आपल्याला काही घेणं आहे का. नाही. तेवढ्या पुरतं त्याला माहिती आपल्याला फीशी घेणं नाही हा. का. वकील काय भांडत येतच काय यांचंच काहीतरी घरचं काही झालं का काय काय हा. भांडण वरचीवर असतं नाही का. हा. जगात करू तुकोबारायने आपलं वकील पत्र घेतलं तेव्हा संग भांडत येत, बाकी काय वेगळं आहे नाही का. तुम्ही साधनपेक्षाला भरवसा मतदान तसा दिरा से कसया घातला लांबणी होता तेव्हा करकर वारुणी हा सुटवणे ऐंशी कळले निवृत्ती का घ्यावी मागुती आळवणी तुका म्हणे तुम्ही सौभाग्याची देवा माझा तुम्हा केव्हा काय आला. तुम्ही खरोखर आमचा आविर करणार नाही अशी खात्री, पण देवा मला तुम्ही आधीर कसे समजता. देव आविरच करणार नाही, देवाचे लेकरच आहोत आपण नाही का. पण आपण इकडे रंगलो नाही रंगात. देव तर वाट पाहतोय, वाट पायी उभा भेटीची तेवढी कृपाळू तातडी उसावी. देव तर वाट पाहतोय, आई मुलांची वाट पाहती. कधी शाळेतून येईल कधी शाळेत. पण पोरग जर इकडंच नादी लागला हॉटेलमध्ये तर आपण विषयात रंगलो ना. पण विषयामध्ये रंगलोय. विषय म्हणजे एक नशाची आहे ना ती. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी इकडे तरी उतरती री सकाळी लय प्यायला आता आपल्या फाटीवर एक जण असा पडेल होता भारी नेमका रोडवर आडवाच. आता भीती नाही काय नाथ महाराज म्हणले दीड जमडीचे प्याला तर त्याला रस्ता पुरत नाही खरंच कशाला लोळत आहे तो.
ज्याने ब्रह्मानंद सेविला तो उगा की राय म्हणजे नाही का. काय आहे? व्यवहारातले उदाहरण दिले संतांनी. देव कोणाचा आविर्भाव करत नाही. असे जर आहे तर मग आमचा उद्धार करण्याची तुम्ही लांबणीवर का टाकता? तुम्ही उद्धार लवकर का नाही करत? का एवढा टाइम तुमचं आयुष्यभर चिंतन करायचं, मग ती जीवदशा नष्ट होती आणि मग ते समाधान प्राप्त होतं, शांती प्राप्त होती, आनंद प्राप्त होतो, भीती नष्ट होती, दुःख नष्ट होतं, चिंता नष्ट होती, काळजी नष्ट होती. लगेच तुम्ही उद्धार करून टाकायचा ना लगेच. हा ना. काय लांब टाकायचं. एकदाची आमची तुमच्या मागे लागली किरकिर निवारण टाका. आमच्या किरकिरीपासून तुमची सुटका व्हायची नाही. असे जर तुम्हाला खरोखर कळले आहे तर आमच्याकडून तुम्ही काकुळकी का करा? एखाद्या पोरांना कुरकुर कुरकुर करावा. कशी तुकाराम महाराज म्हणतात, आमची एकदा किरकिर मिटून टाका, आमचं घरनं एकदा मिटून टाका. बरं संसारातलं कुठं ना मागू राहिली ते. आपली जशी किरकिर राहते बुवा, एखाद्याचं लग्न नाही झालं, काही प्रयत्न करायला तयार आहे ना, मग कुठं जाय, कोणता विधी कर, काही कर, ती किरकिर मागं लागेल राहते. लग्न म्हणून एखाद्याला पोरसोर नाही झालं, त्याच्या मागे ती सुरू होते. कोणाला आजाराचीच किरकिर, कोणाला कशाची. तुकाराम महाराजांना ती किरकिर नाही, उद्धाराची किरकिर, देवाच्या दर्शनाची किरकिर. त्यांच्या चित्तात दुसरं काही नाही. म्हणजे एका परत तुम्ही काय करा, किरकिर एका परती मिटली, तुम्ही मोकळे ना आम्ही मोकळे, नाही का. सोपं आहे नाही का. म्हणून गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी तीव्रता आहे, काय मी उद्धार पावी न काय कृपा करील नाराज, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकाराम तुकाराम.